एकदा पाण्यात पडलं की पोहता येतं हे ऐकलं होतं, पण आता त्याचा अनुभव घेते आहे. कारण खरंच पहिल्यांदा ही सगळी जबाबदारी अंगावर पडली आणि मी ती निभावते याचा मला आनंद होतोय. ठीक आहे, चला आज गणपती विसर्जन आणि देव गणपतीला सांगतोय की माझी लिहिण्याची स्पीड वाढू दे म्हणून. आणि अचानक त्याला असं वाटलं की आपल्या नाशिकमध्ये समुद्रच का बरं नाही आहे. मग आता त्याला समुद्र पाहिजे नाशिकमध्ये, म्हणून त्याचं चिडचिड चालली आहे, रडणं चालले की आपल्या नाशिकमध्ये समुद्र का नाही, आपण बाप्पाला समुद्रामध्येच नेऊयात म्हणून. तर इथे वालदुनी नदी आहे, तर तिथे आम्ही जाणार आहोत. तर इकडे त्याच्या पप्पाचं असं चालू आहे की ह्याचं रडगाणं चालूच राहणार आहे, आपण विसर्जन करून घेऊयात म्हणून. तर त्यांनी सुरूही केलं, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. तर आम्ही गणपती घेऊन पार्किंगमध्ये आलो आणि आम्ही इथेच गाणे लावून नाचायला लागलो, कारण पाऊस भरपूर पडतोय, मुलांना घेऊन नाचू शकत नाही. त्याच्यामुळे इथे थोडंसं वांगं वाकडं करून नाचायला लागलो. तिथे पोहोचल्यानंतर आरतीला सुरुवात केली आणि इथे आरतीचं ताटच विसरलेलं होतं. त्यामुळे कशी बशी आरती केली. बाप्पा काय सांभाळूनच घेतो, बाप्पा आपलाच असतो, तर काय करणार. आणि इकडे लहान मुलांची लगबग चालूच आहे. हळूहळू रडायला सुरुवात केलेली आहे. आणि इथे ना वालदुनी नदीमध्ये ना कोणाला आतमध्ये जाऊ देत नव्हते, कारण पाणी खूप होतं आणि अलाउड नव्हतं केलं पोलिसांनी आतमध्ये जायला. तर इथे हे दोघं जण आहेत जे की सगळ्यांचे गणपती घेऊन पाण्यामध्ये जात आहेत आणि विसर्जन करून बाहेर येत आहेत. तर अशा प्रकारे गणपतीचं विसर्जन झालेलं आहे आणि इतकं भरून येत होतं. पण त्याच हे पण गोष्ट छान वाटत होती की चला आता पुढच्या वर्षी लवकर लवकर सगळं करूयात. आणि इकडे शौर्यानी जे रडायला सुरुवात केली, त्यांचा गणपती जेव्हा विसर्जन करायला घेतला तेव्हा, आणि मला मारत होता की तू व्हिडिओ काढू नकोस म्हणून. पप्पी पण घेतली देवाची आणि चाललो घरी आता. आणि इतकी ट्रॅफिक जाम झाली होती, कारण रस्ता छोटा होता आणि खूपच जास्त ट्रॅफिक होती. घरी आल्यानंतर आमचं पार्सल रिसीव झालेलं होतं मिशोवरून. इतकं सुंदर पार्सल मला वाटलंच नव्हतं. तुम्ही त्याची क्वालिटी बघू शकता, इतकी छान क्वालिटी आलेली आहे त्या झाडांची. आणि हे वुडनचं आहे स्टँड त्याचा, आणि इतका छान आलेला, प्रीमियम क्वालिटीमध्ये आलेला आहे. फक्त 200 रुपयामध्ये हे पार्सल रिसीव झालेलं आहे. तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा हे पार्सल कसं वाटलं. असा होता आमचा आजचा दिवस. बाय.